मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालेलं आहे। मात्र हा आजार नेमका काय असतो, याची लक्षणं काय आहेत, या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपल्या सोबत आहेत डॉक्टर भूषण किनोळकर। सर, हा जो काही आजार मुंडेंना झालाय तो नेमका आजार काय आहे आणि त्याची लक्षणं काय आहेत? बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याच्या एका बाजूला होणारा पॅरालिसिस। साधारणतः हा पॅरालिसिस होण्याचं मुख्य कारण म्हणजे 7 नंबरची जी क्रॅनियल नर्व असते आपल्या चेहऱ्याला सप्लाय करणारी, त्याला इन्फ्लमेशन होते, म्हणजे दाह होतो आणि त्यामुळे चेहऱ्याची एक बाजू अर्धांगवायू होते। म्हणजे काय होते की डोळ्याची पापणी बंद करायला त्रास होणे, डोळ्यातून सारखं पाणी गळणे, चेहरा एका बाजूला झुकल्यासारखं वाटणे, तोंडातून लाळ गळणे, जिभेच्या समोरच्या भागाची चव जाणे, अशा प्रकारची साधारणतः लक्षणं असतात। याच्यामध्ये कॉमन कारण म्हणजे कुठलेही विषाणूजन्य आजार जे असतात त्यातल्या त्यात हर्पेस सिम्प्लेक्स, हर्पेस झोस्टर आणि इप्स्टीन बार व्हायरस ही 3 अत्यंत कॉमन अशी व्हायरल इन्फेक्शन्स आहेत ज्यामध्ये बेल्स पाल्सी होते। पण मग हा आजार नेमका किती दिवसांमध्ये बरा होतो किंवा याची नेमकी उपचार पद्धती काय आहे? तसं बघायला गेलं तर बेल्स पाल्सी आजार हा 99% रुग्णांमध्ये पूर्णपणे बरा होतो। याला साधारणतः 8 ते 12 आठवड्यांचा कालावधी लागतो। आजाराची तीव्रता कमी होण्यासाठी आम्ही प्रेडनिसोलॉन किंवा इतर स्टेरॉइडची औषधं, तसेच रुग्णाने डोळ्याची घ्यावयाची काळजी आणि फिजिओथेरपी ही मुख्य ट्रीटमेंटचे बेस आहे, जे योग्य प्रकारे जर घेतल्या गेली तर 8 ते 12 आठवड्यामध्ये रिकव्हरी छान होते। अच्छा, म्हणजे कशामुळे काय, म्हणजे याचे काय विषाणू बाहेर किंवा ॲलर्जी काय होतो नेमकं कशामुळे? नाही, बऱ्याच लोकांना शरीरामध्ये हर्पेस सिम्प्लेक्स किंवा झोस्टरचा व्हायरस लॅटंट फेजमध्ये असतो। तो कुठल्याही कारणाने जर स्ट्रेस आला, प्रतिकारशक्ती कमी झाली तर तो ॲक्टिवेट होतो आणि त्यामुळे हे अशा प्रकारे बेल्स पाल्सी होऊ शकते अचानकपणे, आणि हा अचानकपणेच होणारा आजार आहे। धन्यवाद सर। तर बेल्स पाल्सी नेमका कशामुळे होतो, त्याची काळजी नेमकी काय घ्यायला हवी, या सगळ्या संदर्भात आता डॉक्टर भूषण किनोळकर यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।